जॉब हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज ना आपण एका अशा सरकारी नोकरीबद्दल बोलणार आहोत जी अनेकांचं स्वप्न असू शकते. ही संधी आहे सेंट्रल सिल्क बोर्ड म्हणजेच केंद्रीय रेशम बोर्डमध्ये सायंटिस्ट बी बनण्याची. आणि हो, ही फक्त नोकरी नाहीये, हे एक प्रतिष्ठित पद आहे. आणि पगार तो तर तब्बल 1,77,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही संधी इतकी खास का आहे ते समजून घेऊ. मग जो सगळ्यांना उत्सुकता असते तो भाग, म्हणजे पगार किती आहे, त्यानंतर निवड प्रक्रिया कशी आहे, अर्ज करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत आणि शेवटी काही महत्त्वाचा सल्ला आणि लिंक्स. चला तर मग सुरू करूया. तर पहिला मुद्दा, ही एक विशेष संधी का आहे? म्हणजे हे फक्त एक जॉबची गोष्ट नाहीये, याच्यापेक्षा खूप काही जास्त आहे. आता बघा, राजपत्रित अधिकारी किंवा गझेटेड ऑफिसर म्हणजे नेमकं काय? तर हे असे वरिष्ठ सरकारी अधिकारी असतात ज्यांच्या नियुक्तीची घोषणा थेट भारताच्या राजपत्रात केली जाते. विचार करा, केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयात हे एक मोठं सन्मानाचं आणि जबाबदारीचं पद आहे. समाजात एक वेगळीच ओळख मिळते, हे नक्की. बरं, आता येऊया त्या भागाकडे ज्यामुळे ही संधी आणखीनच आकर्षक वाटते. आणि तो भाग म्हणजे पगार. खरं सांगायचं तर पगाराचा आकडा ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं. तुम्ही फ्रेशर असाल किंवा तुम्हाला अनुभव असेल, हा पगार नक्कीच तुम्हाला चकित करेल. तर तो आकडा आहे 1,77,500 रुपये. हो, बरोबर ऐकलंय. तुमचा महिन्याचा पगार तब्बल 1,77,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. आता तुम्ही म्हणाल की हा पगार कसा बनतो? तर बघा, तुमचं बेसिक पे म्हणजे मूळ वेतन 56,100 रुपये आहे. पण इथेच गोष्ट संपत नाही. त्यावर तुम्हाला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर सगळे सरकारी फायदे मिळतात. हे सगळं मिळून तुमचा पगार त्या मोठ्या आकड्यापर्यंत पोहोचतो. ओके, पगार तर कळला. पण आता प्रश्न असा आहे की ही नोकरी मिळवायची कशी? तर एक चांगली बातमी आहे. याची निवड प्रक्रिया खूप सरळ आणि सोपी आहे. फक्त काही गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का, यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी लेखी परीक्षा द्यायची नाहीये. तुमची निवड फक्त 2 गोष्टींवर अवलंबून आहे. एक, ICAR AICSE JRF SRF PhD 2025 परीक्षेमध्ये तुम्हाला मिळालेले गुण. आणि दुसरं, तुमची एक वैयक्तिक मुलाखत. बस एवढंच आहे. आता प्रक्रिया जरी सोपी असली तरी अर्ज भरताना काही छोट्या छोट्या चुका होऊ शकतात. आणि त्या चुकांमुळे तुमचा अर्ज रद्दसुद्धा होऊ शकतो. तर कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते आता बघूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा. तुमचं वय 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असायला हवं. हो, अर्थातच सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये सवलत आहे. दुसरी चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे अर्जामध्ये चुकीची माहिती भरणे. तुमची पदवी, परीक्षेतील गुण ही सगळी माहिती एकदम अचूक भरा. अर्ज सबमिट करण्याआधी 2दा तपासून बघा. आणि तिसरा मुद्दा आहे अर्ज शुल्काचा. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी 1,000 रुपये शुल्क आहे, पण इथे खूप चांगली गोष्ट आहे. महिला, SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना कोणतंही शुल्क भरायचं नाहीये. त्यांच्यासाठी हा अर्ज पूर्णपणे मोफत आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया, त्या म्हणजे तारखा. कारण चांगली संधी वेळेवर साधली नाही तर ती हातून निघून जाते. तर तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026. म्हणजे तुमच्याकडे फक्त काही दिवसांचाच वेळ आहे. आणि माझा एक महत्त्वाचा सल्ला आहे, तो म्हणजे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. कारण काय होतं, शेवटच्या दिवशी वेबसाईटवर खूप गर्दी होते, सर्व्हर स्लो होतो आणि मग अर्ज भरायचा राहून जातो. म्हणून ही शेवटची तारीख कुठेतरी भिंतीवर लिहून ठेवा. बरं, तर आता आपण जवळपास सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. आता शेवटी काही महत्त्वाचा सल्ला आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला ज्या लिंक्स लागतील त्याबद्दल बोलूया. बघा, जर तुमच्याकडे सायन्स किंवा ॲग्रिकल्चर म्हणजे विज्ञान किंवा कृषी विषयात पदव्युत्तर पदवी असेल ना, तर अजिबात विचार करत बसू नका. ही देशाच्या विकासात आपलं योगदान देण्याची एक सुवर्ण संधी आहे. इथे तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या लिंक्स दिल्या आहेत. अधिकृत वेबसाईटची लिंक, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठीची लिंक आणि थेट ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात एकदा स्वतः काळजीपूर्वक नक्की वाचा.
जॉबच्या जॉब हब पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन नोकरीच्या संधींसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. लवकरच भेटूया पुढच्या भागात.